12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वा ज्योतिर्लिंग असलेल्या बीडच्या परळीमधील वैद्यनाथच्या दर्शनासाठी भाविकांनी रात्रीपासूनच गर्दी करायला सुरुवात केली होती। भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये याकरता वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टकडून दर्शनाची विशेष सोय करण्यात आली आहे। वैद्यनाथच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल होण्याची आज शक्यता आहे। तर या ठिकाणी स्पर्श दर्शनाचे महत्त्व असून देशभरातून भाविक वैद्यनाथच्या दर्शनासाठी दाखल होतात। आरोग्याची देवता म्हणूनही वैद्यनाथांची ओळख आहे। मी अंबाजोगाई जवळगाव या गावीहून आलोत। आम्ही 4 वाजता निघालो होतो। आमचं दर्शन अगदी व्यवस्थितरित्या 6 वाजता झालेलं आहे आणि मंदिराची आरास ते बघून इतकं मन प्रसन्न वाटलं नव्हतं की 3 वाजता आल्यानंतर इतकं व्यवस्थितरित्या दर्शन होईल। इथलं सर्व म्हणजे पाहता सदस्य सर्व व्यवस्थितपणे दर्शन घेतलेलं आहे आणि तसं बघता आम्ही महादेवाला एकच साकडं घातलेलं आहे की ह्या राज्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडू दे। मी बिदर कर्नाटकवरून आलेला आहे। श्रावण मासचा पवित्र श्रावण सोमवार आणि अद्भुत नागपंचमीचे 2 विविध काय म्हणलं तर आपले संयोग झालेला पूर्ती परळी वैद्यनाथ महाराजांचं दर्शन घेऊन त्यांचं पावन दर्शन झाल्यानंतर आता आम्ही परत आपल्या गावाला चाललेलो आहे।